नमस्कार. मी शोभा जाधव. आज आता मी तुम्हाला वेगळीच अशी रेसिपी दाखवणार आहे. आता थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मुबलक प्रमाणामध्ये आवळे मार्केटमध्ये येत आहेत. तर आज आपण बनवतो आहोत मोरावळा. तर मी आता मार्केटमधून असे अर्धा किलो आवळे आणलेले आहेत. तर अर्धा किलो आवळे मी स्वच्छ धुवून निथळत ठेवले होते. तर ते सर्वप्रथम आपल्याला आपण एका स्वच्छ कॉटनच्या कपड्याने त्याला पुसून घेणार आहोत. आणि त्याच्यासोबत मला साहित्य लागणार आहे 7 ते 8 वेलची मी कुटून घेतलेल्या आहेत आणि 2 लवंगा आहेत त्या मी घेतलेल्या आहेत. आणि मी गुळापासून आवळा बनवणार आहे. साखरेपासून पण तयार होतो मोरावळा आणि गुळापासून पण तयार होतो. तर मी गूळ पावडरच आणलेली आहे. अर्धा किलो आवळे आहेत तर अर्धा किलो गूळ पावडर आहे. त्यातली मी थोडी 100 ग्रॅम अशी काढून ठेवणार आहे. म्हणजे जवळजवळ मी 400 ग्रॅम गूळ पावडर वापरणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया मोरावळा बनवण्यासाठी. तर आवळ्याचे खूप सारे फायदे आहेत की आपला दृष्टीदोष असतो म्हणजे मोतीबिंदूचा जो धोका असतो तो सुद्धा कमी होतो, दृष्टी सुधारते आणि केसांसाठी पण आवळा खूप उपयुक्त आहे. केस पण गळत असतील तर त्याने थांबतात. तर थंडीत जर आपण हा मोरावळा 1 चमचा जरी डेली खाल्ला तर तो खूप फायदेशीर आहे. आणि गूळ आणि आवळा एकत्र आले तर दोघांचे पण गुणधर्म आपल्या आयुर्वेदिक म्हणजे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तर म्हणून मी गुळापासून बनवलेला मोरावळा आता आपण बनवतो आहे. तर हे मी आता सगळे आवळे धुवून घेतलेले आहेत. तर हे मी आता स्वच्छ फडक्याने कोरडे करून घेते. या पद्धतीने आपण आवळे सगळे स्वच्छ कोरडे करून घेणार आहोत. इथे आपण एक डब्बा घेतलेला आहे किंवा आपण कुकर लावतो त्यात वरण भात लावतो तो भात वगैरे लावतो ना, तो डब्बा घेतला तरी चालणार आहे. हा मी डब्बा घेतला आहे. त्यामध्ये मी आता हे पुसलेले आवळे टाकणार आहे. एक आपण कुकर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी तळाला पाणी टाकलेलं आहे आणि असा एक स्टँड टाकलेला आहे. स्टँड किंवा आपली रिंग असते ती सुद्धा चालणार आहे. तर त्याच्यामध्ये आता आपण आवळे उकडून घेणार आहोत. हा डबा फक्त ह्याच्यामध्ये पाणी नाही घालायचंय. कुकरमध्ये खाली पाणी घातलेलं आहे मी. त्याच्यावर स्टँड ठेवून फक्त डब्यात पाणी, आवळ्यांमध्ये पाणी नाही टाकायचंय. आवळे पुसून आणि डब्यामध्ये असे उघडेच ठेवायचे. आणि आता याला आपण 3 शिट्या करून घेणार. आता आपण गॅस पेटवतो आहोत. हाय फ्लेम ठेवायची आहे आणि 3 शिट्या आपण करून घेणार आहोत. तर आवळा उकडून घेणार आहोत. बघू शकता कुकर मी आता उघडलेला आहे. 3 शिट्या मी करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता छान उकडलेला आहे आवळा. हे फोकच्या चमच्याने आपण चेक करूया. हे बघा, ह्या पाकळ्या अशा छान मोकळ्या होत आहेत. तर हे आता मी थंड करते आणि सगळ्या आवळ्यामधल्या बिया मी आता काढून घेते. बघू शकता आवळे थंड करून त्याच्यानंतर मी अशा फोडी हातानेच केलेल्या आहे. अगदी इझिली होतात, काही एवढा त्रास होत नाही कारण का छान उकडलेले असतात. 3 शिटीमध्येच छान आवळा उकडला जातो. तर ते अशा पाकळ्या मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आता नंतरची स्टेप आहे आपल्याला, आपण गॅस पेटवणार आहोत. गॅस कमी हीटवर ठेवलेले आहे. मी कढई घेतलेली आहे, नॉनस्टिकच घेतलेली, कारण आपल्याला ते सारखं ढवळायचं आहे त्यामुळे ते खाली करपता कामा नये म्हणून मग ही अशी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे. तर ते आपण आता ठेवतो आहोत. गॅस मी कमीच केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे टाकायचं आहे. तर ही गूळ पावडर मिक्स करायची. जवळजवळ 400 ग्रॅम मी गूळ घेतलेला आहे. तो आता आपण छान मिक्स करूया. बिलकुल पाण्याचा वापर नाही करायचा आहे. आता हे आपण छान मिक्स करणार आहोत. आणि गूळ पावडर वापरावी कारण का की आता हल्ली मार्केटमध्ये अवेलेबल असते गूळ पावडर
आणि अख्खा गूळ घेतला तर तो चिरायला मग हे होतं, मग ते जाड खडे राहतात, मग ते वितळायला आपल्याला वेळ लागतो. तर हा असा पटकन वितळतो सुद्धा. आता गरम झाल्यानंतर हा आपोआप असा हळूहळू पातळ होत जाणार. तर आता मी त्याला मंद आचेवरती ढवळत राहणार. असं छान आता आपण याला एकत्र करून शिजायला घेऊ. बघू शकता आता थोडं गूळ वितळायला सुरुवात झालेली आहे. आणि गॅस तर अजिबात फास्ट नाही करायचं आहे, हे सगळं मंद आचेवरच करायचं. त्याचं आता दर 2 मिनिटांनी 1 मिनिटाने आपण हे सारखं हलवत राहणार आहे आणि त्यात आपण आवळा शिजवणार आहोत. बघू शकता गूळ छान असा वितळला आहे आणि आता असं पातळ होत आहे. तर आता आपण याला त्याच्यात शिजू देऊ. तर ढवळायचं आहे. 1-2 मिनिट झाले की हलवायचं, 1-2 मिनिट झाले की हलवायचं आहे. असं आवळा शिजेपर्यंत आपल्याला करायला लागणार आहे. आता ढवळायला पण सोपं पडतंय कारण का गूळ सगळं असं छान वितळलेलं आहे. तर आता ही मी ढवळण्याची प्रोसेस करणार आणि नंतर झालं की तुम्हाला दाखवतो. बघू शकतो आता हलवायला पातळ झालेला आहे सगळा गूळ आणि हलवायला पण आपल्याला आता खूप असं सोपं झालं. जसं जसं आता आपण ढवळू आणि जसं जसं ते शिजेल तसं ते थोडं थोडंसं घट्ट होत जाणार आहे. आणि आवळ्याचा आणखीन एक फायदा म्हणजे ते पित्तनाशक आहे. पित्त झालं असेल तर ते कमी होतं. मळमळ असेल आणि 1-2 चमचे हे मोरावळा खाल्ला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. तर आता पुढची प्रोसेस आपण बघणार आहोत. हळूहळू थोडं मोर आंबा शिजतो आहे, म्हणजे आवळे हळूहळू छानपैकी शिजणार आणि पाक तो असा छान गुळाचं असं ते घट्ट होत जाणार. आणि आपल्याला सतत 2-2 मिनिटांनंतर हलवतच राहायचं आहे. बघू शकता शिजण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि हळूहळू गुळाचा पाक तो शिजतो आहे छान. आणि आवळ्यांचा पण कलर असा थोडासा ब्राउनिश होतोय. आधी पांढरे होते ना एकदम उकडल्यानंतर, आता बघा थोडासा कलर आपला आवळ्याचा बदलत आहे. बघू शकता मिश्रण आता छान असं दाटसर होत चाललेलं आहे आणि आवळ्याच्या फोडींचा कलर पण असा ब्राउनिश होत चाललेला आहे. तर आता आपण ह्या स्टेजला इथे 2 लवंगा टाकणार आहोत आणि ही वेलची पावडर टाकणार आहोत. तुम्ही वेलची पावडरच्या ऐवजी सुंठा पावडर पण वापरू शकता, पण आता इथे मी फक्त एकच वापरायची, एक तर सुंठा पावडर वापरायची किंवा वेलची पावडर. आता इथे वेलची पावडर मी मिक्स केलेली आहे. अजून हे मिश्रण आपण 5-1 मिनिटापर्यंत शिजू देऊ. बघू शकता मिश्रण असं छान आपलं घट्ट होत आहे. जवळजवळ मोरावळा तयारच आहे. आता ह्या स्टेजला आपण गॅस बंद करूया. असं सगळं आळून आलेलं आहे मिश्रण. आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊ. अजून थंड झालं की ते आणखीन थोडंसं घट्ट होणार. बघू शकता फोडींचा रंग चेंज झालेला आहे, म्हणजे आपला मोरावळा तयार आहे. तर ह्याला थंड झाल्यानंतर आपण काचेच्या बरणीमध्ये भरणार आहोत. अशी काचेची बरणी आहे, मी स्वच्छ धुवून घासून आधीच रेडी करून ठेवलेली, थोड्या वेळ उन्हात ठेवलेली, म्हणजे सर याला पाण्याचा अंश राहता कामा नये. तर आता मिश्रण थंड जसं होणार तसं याच्यामध्ये भरून ठेवायचं आणि मोरावळा आपला आता अगदी तयार आहे. आणि बघू शकता मोरावळा मी थोडासा सध्या खाण्यासाठी म्हणून मी बाउलमध्ये काढलेला आहे आणि बाकीचा थंड झाल्यानंतर मी काचेच्या बरणी भरून ठेवणार आहे. तर मोरावळ्याला आपण आजीबाईच्या बटव्यातलं एक औषध असं म्हणू शकतो. असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि ही सगळी प्रोसेस करायला मला 30 ते 40 मिनटं बरोबर लागली, सतत हलवणं आणि शिजवणं. तर नक्की करून बघा मोरावळा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.